बांगलादेशात झालेल्या सत्तांतराच्या नाट्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आलं. त्यानंतर येथील हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अमानुष अत्याचारात प्रचंड प्रमाणात वाढ झाली. आपल्या डोक्यावर अमेरिकेचा हात आहे, त्यामुळे भारत आपल्या या मुद्द्यावरून आपलं काहीच वाकडं करू शकत नाही, असा समज एकाएकी बांगलादेशच्या युनूस सरकारचा काही काळ झाला असावा. मात्र अमेरिकेत झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर आणि नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर अनेक फासे यावेळी पलटल्याचं दिसतंय. ही एका अर्थी मोहम्मद युनूस यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचंच कळतंय. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहेत नितेश काळे. बांगलादेशात हिंसक उठाव करून मोहम्मद युनूस सत्तेत आले खरे, परंतु त्यांना बांगलादेशी परिस्थिती हाताळणं चांगलंच कठीण जात असल्याचं दिसतंय. आजही बांगलादेशात हिंदू मंदिरे आणि देवी देवतांच्या मूर्त्यांवर इस्लामिक कट्टरपंथींकडून हल्ले होत आहेत आणि हल्लेखोर बिनधास्तपणे फिरत आहेत. अशा परिस्थितीत भारताला बाजूला करू पाहणाऱ्या मोहम्मद युनूस सरकारचा निर्णय आता भारताच्या हाती आलाय आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशाबाबत पंतप्रधान मोदींना निर्णय घेण्यास सांगितल्याने युनूस यांचं टेन्शन कित्येक पटीनं वाढल्याचं दिसतंय. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला होता. तेव्हाच त्यांनी अमेरिकन हिंदूंच्या हिताचे रक्षण करण्याची आणि कट्टरपंथींच्या अजेंड्यापासून त्यांचं रक्षण करण्याची शपथ घेतली होती. ट्रम्प यांचे एक ट्विट तेव्हा चांगलं चर्चेत आलं होतं. त्यात ते म्हणाले होते की मी हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांवर झालेल्या हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो. बांगलादेशात कट्टरपंथींच्या जमावाकडून त्यांच्यावर हल्ले करून त्यांना लुटले जात आहे. अशाने या ठिकाणी संपूर्ण अराजकतेची स्थिती तयार झाली आहे. असं मानलं जातं की यापूर्वी शेख हसीना यांना सत्तेवरून हटवून मोहम्मद युनूस यांना सत्तेत बसवण्यात काही अमेरिकन एजन्सींचा हात होता. अमेरिका सतत आपल्यावर दबाव आणत असल्याचेही खुद्द शेख हसीना यांनी स्पष्ट केले. USAID आणि NED बांगलादेशात विशेष प्रोग्रामही चालवत होते. एलोन मस्कच्या DOGE म्हणजे डॉज या डिपार्टमेंटने असा खुलासाही केलाय की अमेरिकेने बांगलादेशातील राजकीय वातावरणासाठी $29 मिलियन निधी पाठवला होता. पण मोदी आणि ट्रम्प यांच्या एका भेटीनंतर या सगळ्यात आता पूर्णविराम लागला. हा मोहम्मद युनूससाठी मोठा धक्का आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेतून येणारी मदत थांबवणे हा देखील बांगलादेशसाठी दुसरा मोठा धक्का होता. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशचा मुद्दा पंतप्रधान मोदींच्या हाती सोपवणे यात भारताची सध्याची राजकीय ताकद काय आहे हे यातून दिसून येतं. यासोबतच पंतप्रधान मोदींचे ट्रम्प यांच्याशी असलेले संबंध किती खोलवर आहेत हे देखील यातून दिसतं. भारत नेहमीच बांगलादेशात शांततेच्या बाजूने राहिले. भारताकडून परराष्ट्र सचिवही बांगलादेशला चर्चेसाठी गेले होते. अमेरिकेची मदत बंद झाल्यानंतर बांगलादेशकडे आता भारताशिवाय दुसरा पर्याय नाही, असं चित्र या ठिकाणी निर्माण झाले. बांगलादेशने हिंदूंसह अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार थांबवावेत आणि वाढत्या कट्टरतावादाला आळा घालावा अशी भारताची इच्छा आहे. भारताच्या सततच्या दबावामुळे बांगलादेशातही हिंदू विरोधी हिंसाचार काही प्रमाणात आटोक्यात आल्याचं दिसतंय. बांगलादेशात पाकिस्तानचा हस्तक्षेप थांबवण्यासाठी भारत येत्या काही दिवसात कठोर भूमिका घेऊ शकतो, यातही काही शंका नाही. अशा परिस्थितीत बांगलादेशला अमेरिकेचीही साथ नाहीये. त्यामुळे मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी करण्यात पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. जर त्यांनी या संदर्भात प्राथमिक निर्णय घेतला नाही तर बांगलादेशसाठी येता काळ हा कठीण ठरू शकतो. त्यामुळे बांगलादेशचे भविष्य आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.